पण मला वाटत नाही मीठ टाकावं. आणि याला मस्त आपण हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्हेज बिर्याणीसाठी पहिले मी कांदे लांब लांब चिरून असे फ्राय करून घेतले तेलामध्ये. आणि अजून कांदे चिरून घेतले. आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्या व्हेजिटेबल्स आवडतात, जसं कॅरेट झालं, वाटाणे झाले, ही मी लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे. याच्यात आहे पोटॅटो आणि फ्लावर, आणि इथे आहे मिंट आणि आपली कोथंबीर. तर आम्हाला ऍक्च्युली बाकीच्या बीन्स वगैरे नाही आवडत बिर्याणीमध्ये, म्हणून मी ती स्किप केलेलं आहे. आता इथे मी तेल गरम करत ठेवलंय आणि त्याच्यात आता मी पहिले खडे मसाले टाकणार आहे. जे आपल्याकडे अवेलेबल आहे तेच टाकायचे. माझ्याकडे तेजपत्ता, लवंग आणि मिरी आहेत, तर ते मी टाकले. आणि त्याच्यात मी आता हा जो कांदा आहे तो मस्त गोल्डन होईपर्यंत परतवून घेणार आहे. जोपर्यंत चांगला गोल्डन होत नाही छान, तोपर्यंत त्याला परतवून घ्यायचा. त्याला ऍक्च्युली 5-10 मिनिटं वेळ लागतो, पण तरी पण आपण थोडा कमी गॅसवरच आपण त्याला परतवून घेऊ. त्याच्यात थोडंसं तूप पण टाकलंय मी तेलात, 1 स्पून तूप टाकलं. आणि आता त्याला मी चांगलं परतवते. इथे मी जो आपला बासमती तांदूळ आहे तो पण 80% शिजेल असा हे करून घेतलाय, पाण्यात बॉईल करून घेतलाय, थोडे खडे मसाले आणि एक लिंबूची फोड टाकून. आणि तो पाण्यातून बाहेर काढून ठेवला एका चाळणीमध्ये, कारण तो आपल्याला नंतर बिर्याणीसाठी लेयर्स बनवण्यासाठी यूज होईल म्हणून. आपला कांदा बघा अजून थोडा होऊ द्यायचा आपल्याला गोल्डन ब्राऊन पर्यंत. थोडं कमी गॅसवरच करा, म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते. जास्त फुल गॅसवर केल्यामुळे जरा टेस्ट मध्ये डिफरन्स येते आपला. बघा आपले कांदे गोल्डन झालेले आहे आणि आता आपण त्याच्यात जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहे आणि त्याला पण मस्त फ्राय करून घेणार आहे. थोडीशी एकदम बारीक नाही केली मी जिंजर गार्लिक पेस्ट, थोडी जाडसर ठेवली आहे. आणि त्याला पण मस्त फ्राय केलं की आपल्याला त्याच्यात आपले जे व्हेजिटेबल्स आहेत त्यासाठी आपल्याला त्याच्यात टाकायचे आहे. एक 2 ते 3 मिनिटं त्याला मस्त फ्राय करायचं. 2 ते 3 मिनिटं झाले फ्राय करून. आता मी त्याच्यात माझ्या ज्या भाज्या आहेत, तर कॅरेट झालं, वाटाणे, फ्लावर आणि बटाटा हे टाकून त्याला मी परत फ्राय करते आणि 2 मिनिटं तसंच राहू देणार आहे. भाज्या टाकून तसंच ठेवते 2 मिनिटं, म्हणजे थोडं त्याच्यामध्ये त्या परतल्या जाते. 2 ते 3 मिनिटं तसंच ठेवलंय. आता मी त्याच्यात टाकते दही. आपण बिर्याणी किती बनवतोय ना त्याच्यानुसार ते दही टाकायचं. आता मी एक 5 ते 6 कप तांदूळाची बिर्याणी बनवते, त्याच्यामुळे मी थोडं 300 ते 400 ग्रॅम दही टाकलंय. दही टाकल्यावर थोडं हे करायचं, मिक्स करायचं. आणि आता त्याच्यात आपले मसाले जाणार आहे. आता मसाले टाकायचे. तर हा लाल तिखट, आपल्याला तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार तुमच्या याच्यानुसार टाकायचं ते. मग जाणार आहे थोडी हळद आणि मग आपला बिर्याणी मसाला. आता मी इथे सुहानाचा बिर्याणी मसाला यूज करते, तर तो पण आपल्याला तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार आपण तो टाकायचा आहे. ऍक्च्युली 4-5 लोकांची म्हणजे 5-6 लोकांची ऍक्च्युली बिर्याणी, त्यामुळे मी एवढा टाकलाय. मग जर परत आपल्याला जर वाटलं कलर वगैरे तर आपण परत ऍड करूया मसाला. ह्याच्याबरोबर आपल्याला थोडस कोथिंबीर आणि पुदिना हा पण टाकायचा आपल्याला त्याच्याबरोबर, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना त्याच्यात तो येतो. आणि नंतर फायनली मीठ टाकायचं आणि चवीनुसार मीठ. आपल्याला भाज्यांना लागलं पाहिजे आणि बिर्याणीसाठी थोडं तांदूळ शिजताना पण मी त्याच्यात मीठ टाकलंय, पण इथे पण आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे कारण भाज्यांसाठी ते लागेल.
आणि हे झालं की मग याच्यात आपण थोडं पाणी टाकणार आहे भाज्या शिजण्यासाठी. एक छोटा एवढा अर्धा ग्लास पाणी मी याच्यात टाकणार आहे, कारण ते आपल्याला भाज्या पूर्ण प्रॉपर शिजल्या पाहिजे म्हणून. आणि पाणी टाकलं की ते आपण मस्त झाकून ठेवूया एक 10 ते 15 मिनिटं. आपण हे याला 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवलंय कारण भाज्या शिजायला पाहिजे म्हणून. तर आपण ते त्याला तसंच 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर आपण त्याला मस्त शिजू देऊ भाज्यांना. आणि ते झालं की मग आपण आपल्या बिर्याणीची लेअरिंग करायला घेऊया. 15 minutes later. आणि आता आपण बघूया आपल्या भाज्या शिजल्यात का. भाजी शिजलेल्या आहेत का. हा, ओके, आजची भाजी शिजल्या आहेत. आता आपण गॅस बंद करू तर लेअरिंग करायला घेऊया. लेअरिंग करताना आपल्याला एकदम कमी गॅसवर आपल्याला पातेल्यात हे करायचं लेअरिंग. चला आता लेअरिंग पहिले आपण आपले जे व्हेजिटेबल्स आहे भाज्यांचा जो बिर्याणीचा आपण जी ग्रेव्ही बनवली आहे त्याचा लेअर खाली टाकूया. वास तर एकदम छान येतोय. आता बिर्याणी कशी झाली आहे ते आपल्याला कळेल. ही लेअरिंग टाकल्यावर आपण राईसची लेअरिंग दोनच लेअर करूया म्हणजे आणि प्रत्येक लेअर नंतर म्हणजे प्रत्येक भाताच्या लेअर नंतर आपल्याला थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर टाकायची. आणि आपला जो फ्राईड ओनियन आहे, फ्राईड कांदा जो आहे तो पण आपण ऍड करू. आणि आता दुसरी लेअरिंग भाज्यांची. आणि ह्या लेअरिंग मध्ये काय होतं, आपला जो भात जो 80% शिजलेला आहे, जेव्हा आपण याला दम देतो ना, दम म्हणजे बिर्याणीचा दम ऍक्च्युली, तर त्याच्यामध्ये तो पूर्ण प्रॉपर शिजून जातो. आणि ही माझी सेकंड लेअरिंग भाताची. याच्यानंतर मस्त कांदा परतलेला, आपला तेलात परतलेला कांदा आणि आपले कोथिंबीर आणि मिंट, पुदिना. त्याच्याने स्वाद खूप छान येतो. टेस्ट जी असते मिंटची ती खूप छान येते. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर थोडासा तूप टाकणार आहे. त्याच्यानंतर मस्त एक तुपाची मस्त एक दोन चमचा तूप टाकणार आहे वरून. आणि ते झालं की आपण जे केशरचं पाणी बनवलंय, केशर आणि थोडं कोमट पाणी बनवलं होतं, ते पण याच्यात आपण वरून टाकणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल थोडं मीठ टाकायचं तर तुम्ही मीठ पण टाकू शकता, पण मला वाटत नाहीये मीठ टाकावं. आणि याला मस्त आपण गव्हाचं पीठ भिजवून घेतलं. आपल्याला त्या म्हणजे वाफेसाठी लावायचंय आपल्या पातेल्याला, म्हणून असं गव्हाचं पीठ भिजवून त्याला असे 2 रोल्स बनवून घेतले. आता मी तुम्हाला दाखवते ते कसं लावायचं. म्हणजे प्रॉपर वाफ बसेल, बाकी काही नाही. इथून असं केल्यामुळे काय होतं की वाफ बाहेर जात नाही आणि प्रॉपर आपल्या बिर्याणीला मस्त अशी वाफ बसते. तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही एकदम पॅकवालं जे तुमच्या पातेल्याला जे सुटेबल असं झाकण असेल ते पण ठेवून तुम्ही नुसतंच वाफ घेऊ शकता. पण याच्याने काय होईल की वाफ बाहेर जाणारच नाही. हे असं केल्यावर फक्त गॅसवर फक्त ठेवूया 10 ते 15 मिनिटं. थोडं कमी गॅस ठेवा, कारण जर पातेल्याचा जर बेस थोडा बारीक असेल तर ती बिर्याणी जळू शकते. त्याच्यामुळे थोडं कमी गॅसवर आपण त्याला शिजवूयात.
A few moments later. 20 मिनिटं वाफ घेतल्यावर आपली बिर्याणी एकदम रेडी आहे. ऍक्च्युली काही लोक पनीर पण टाकतात, पण आता तुम्हाला सध्या माहिती आहे मार्केटमध्ये पनीर खूप बनावटी मिळतंय, त्याच्यामुळे आम्ही पनीर पण स्किप केलं. आणि बीन्स वगैरे आम्हाला आवडत नाही, म्हणजे पर्सनली तिघांना पण आम्हाला आवडत नाही, म्हणून आम्ही बीन्स पण स्किप केले. तर अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही पण बनवून बघा. आणि माझ्याकडून अजून काही स्किप झाला असेल, मिस झाला असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की अजून आपण काय नवीन प्रकारची बिर्याणी बनवू शकतो. आणि तुम्ही कशा प्रकारची बिर्याणी बनवता ते पण मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला बिर्याणीची ही रेसिपी आवडली असेल तर ते पण मला सांगा कमेंट करून. आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि ज्यांनी अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.